तिथे गिरगाव चौपाटीमध्ये सकाळीपासूनच घरगुती लहान गणपतींचं विसर्जन होते। घरगुती गणपती विसर्जन करण्यासाठी मुंबई आसपासच्या परिसरातून गिरगावमध्ये काही प्रमाणात गर्दी पाहायला मिळते। याचा आढावा घेत गणपती विसर्जनासाठी आलेल्या कुटुंबियांशी आमच्या प्रतिनिधीने संवाद साधलाय, आपण पाहूया। 10 दिवस बाप्पाची सेवा केल्यानंतर आज बाप्पाचं विसर्जन सोहळा पार पडतोय। सध्या मी मुंबईतल्या गिरगाव चौपाटी परिसरामध्ये आहे। गिरगाव चौपाटीवर मुंबई महापालिका प्रशासन व मुंबई पोलिसांच्या वतीनं या ठिकाणी विसर्जनाची जय्यत तयारी करण्यात आलेली आहे। सकाळपासूनच आपण पाहतोय अनेक घरगुती बाप्पांचं विसर्जनासाठी या ठिकाणी मुंबईकर हे येत आहेत। साधारण गिरगाव चौपाटीवर 10,000 घरगुती गणपतींचं विसर्जन केलं जातं, तर मोठे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या बाप्पांचं देखील सायंकाळच्या सुमारास याच ठिकाणी विसर्जन केलं जातं। त्यामुळे खबरदारी म्हणून, सुरक्षा म्हणून या ठिकाणी मुंबई पोलिसांचे व वाहतूक पोलिसांचे अनेक शिपाई या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहेत। तसेच वाहतुकीवर याचा परिणाम होऊ नये यासाठी वाहतुकीचं डायव्हर्जन देखील या ठिकाणी करण्यात आलेले आहे। आपण पाहतोय सकाळपासूनच एक गणेश बाप्पा हे आता विसर्जन करण्यात येत आहे आणि त्यामुळे सध्या मुंबई महापालिका प्रशासन व मुंबई पोलिसांच्या वतीनं या ठिकाणी जय्यत तयारी करण्यात आलेली आहे आणि एक करून नोंदणी करून सुरक्षित या ठिकाणी बाप्पाचा विसर्जन सोहळा हा सध्या गिरगाव चौपाटी येथे पाहायला मिळतोय। आज देशभर 10 दिवस बाप्पाची सेवा केल्यानंतर आज विसर्जन सोहळा या ठिकाणी सर्वत्र पार पडतोय। त्यामध्ये मुंबईत देखील या विसर्जन सोहळ्यानिमित्तानं गिरगावमध्ये देखील उत्साहाचं वातावरण आहे। कॅमेरामॅन राजपूतसह मी अल्पेश करकरे, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।